मी पन्हाळगड उतरून तळवटाला आलो तेव्हा सूर्य गड चढून बुरुजावर गेला होता. चैतन्यमय झालेलं वातावरण कसं बेबंद भासत होतं. पन्हाळगडापासून विशाळगडापर्यंत ती सह्याद्रीची प्रचंड रांग चैत्र पालवीनं गजबहरलेली होती. अनंत रानफुलांनी वारा धुंद झाला होता. पिकली पानं गळून खच लागला होता. त्यांच्या जागी नवी पानं डोलत होती. रंगीबेरंगी पाखरांच्या भराऱ्या, हंस मोरांगीची प्रखर झडप, बहिरी ससाण्याची जोरदार सुळकंडी, यामुळे ते गगन नुसतं रणमैदान झालं होतं. ती घनदाट झाडी, तो विशाल पर्वत, त्यावरचे ते गड, नितेवाडे पाहून छाती धडधडत होती. डोळे दिपत होते. मी मनात पुटपुटलो, इथंच मराठ्यांनी वाढ धरून मराठी अस्मिता दाखवली. पायथ्याला येऊन मी सागावकडे वळणार इतक्यात एक मंजूळ आवाज आला. त्या उग्र भयान जंगलात ही बाई कोण म्हणून मी दचकून पाहिलं. तेव्हा एक 17 वर्षाची सुंदर तरुणी माझ्याकडे येताना दिसली. तिचा चेहरा तरतरीत नि विलोभनीय दिसत होता. तिचे डोळे टपोरे नि पाणीदार होते. त्यात चपलता होती. रेखीव भुवया, नोकदार नाक, यामुळे तिच्यात ऊन काहीच भासत नव्हतं. त्याचबरोबर तिचा देह निरोगी आणि रसरशीत होता. आपल्या उभार उरोजावरचा रेशमी पदर तिनं डाव्या हाताच्या 2 बोटात कायमचा धरून ठेवला होता. मयूरपंखी रेशमी लुगड्यानं तिचं स्वरूप द्विगुणित केलं होतं. ती भलतीच बेरकी असावी असा माझा समज झाला. कुठं जायचं तुम्हाला? तिनं जवळ येऊन हसतमुखाने प्रश्न केला आणि माझ्यावरून नजर फिरवली. सागावला जाणार, मी उत्तर दिलं. तेव्हा तिनं निश्वास टाकला. बरं झालं बाई, मी घाबरलेच होते सोबत मिळावी म्हणून, पण देवानं माझं गारण ऐकलं मी तुम्हाला धाडलं. डोकीच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत मी तिला निहाळून घेतली. तुला कुठं जायचं? मी विचारलं. तेव्हा पायाचा ठसा फोपाट्यात उठवून त्याकडे पाहत ती उत्तरली. मला सागावलाच जायचं आहे. माझी मावशी आहे सागावात. नंतर मी बेडसगावला जाणार. नंतर मी प्रश्न केला नाही. वाट धरली. ती माझ्या मागून चालू लागली. थोडं चालल्यावर ती हळूच म्हणाली, तुम्ही भाबडे आहात. कशावरून? मी कुठं जायचं म्हणताच तुम्ही खरं बोललात, ती बोलू लागली. म्हणून मी तुमच्यावर विश्वास टाकून निघाले आहे. जर तोच प्रश्न तुम्ही मला विचारला असता तर मी तुम्हाला खोटं सांगून भलतीकडेच नेलं असतं. हे ऐकून मला हसू आलं, कारण मी मुळीच खरं बोललो नव्हतो. मला सागावला जायचं होतं, पण सागाव हे माझं गाव नव्हतं. दुसरी गोष्ट, ती खरं बोलली नसावी असा माझा पक्का समज होऊन बसला. काहीतरी भानगड आहे असं मला वाटू लागलं. परंतु 2 लबाड सहप्रवासी एकत्र निघाल्यानंतर हा प्रवास एकत्र कसा होणार याचं मला हसू येत होतं. तू का घाबरली होतीस? मी विचारलं. या भागात काही लोक फार वाईट आहेत, काही फरारी आहेत. बायांना डोंगरात गाठून अब्रू घेतात. एकट्या दुकट्या बाईला असं जाताच येणार नाही, ती म्हणाली. मग तू एकटे का बाहेर पडली आहेस? मी पुन्हा प्रश्न केला. तेव्हा ती गंभीर झाली. आपली गती वाढवून माझ्याबरोबर येऊन आपली कथा सांगू लागली. माझा नवरा संशयी आहे. मी साधी अशी आहे, पण नवऱ्यापेक्षा मी 100 पटीनं देखणी आहे. म्हणून नवरा मला सारखा छळत असतो. मी हसले की तो चिडतो. नव्हे, मनातून रडतो. बरं, हसणं ही एक मला खोडच जडली आहे. ही माझे डोळे दृष्ट आहेत. माझी नजर चपळ आहे, पण दाहक आहे. ती मला जाळीत असते. मी कसंही पाहिलं तरी सासरची माणसे एकदम पिसाळतात. मी दूरवर्तनी आहे असं नवऱ्याला सांगतात. आपल्या तव्यावर भाकरी जळावी तसा नवरा जळतो आणि मग मलाही जळतो. खरं सांगू, मी दृष्ट नाही. मी नवऱ्याला देवा इतकं मानते, हृदय उघडं करून दाखवते. पण त्याचं मन संशयानं आंधळं झालं आहे. त्याला माझं निर्मळ हृदय गढूळच दिसतं. माझा एक चुलत दीर आहे. तो गोरा आहे, देखणा आहे, दिसण्यात भारी उमदा आहे. माझ्या नवऱ्यापेक्षा तो 100 पटीनं सुंदर आहे. माझ्यासारखी बाई त्याला दूर ठेवूच शकत नाही, असा आहे तो. पण देव जाणे काय झालं, त्याला या डोळ्यांचं वेडच लागलं. तो रोज मुद्दाम येऊ लागला. अगदी घरात कोणी का असेना, तो काही ना काही सबब सांगून घरात आतपर्यंत येऊन माझ्या पुढं असे आणि मला एकटक पाही. मलाही त्याचं नवल वाटू लागलं. पुढं पुढं तर मी जिकडं जाई तिकडं तो येई. मी पाण्याला निघाले की तो निघे, रानात जावं तर तिकडं तो दिसे. तो वेडाच झाला आणि तो सर्व प्रकार नवऱ्याला उमगला.
तो तर एका महिन्यात वेडाच झाला आणि मलाही वेड लावू लागला. नवरा मत्सरानं जळत होता. दीर मला पाहण्यासाठी सरफडत होता. त्या दोन अग्नीत माझी राख होत होती. एके दिवशी मी धीर केला आणि धीराला विचारलं, तुम्ही हे काय आरंभलं आहे? तेव्हा तो आणि मी, आम्ही दोघेच शेतात होतो. दुपारची वेळ होती. आसपास कोणीही नव्हते. तो हसून म्हणाला, मला काय झालंय ते मलाच कळत नाही. हां, एवढं खरं की तुला पाहिल्या वाचून मला चैन पडत नाही. तुझे हे दोन डोळे आणि त्यावरच्या भुवया, ते पापण्यांचे लांब केस, हेच रोज स्वप्नात येतं आणि ते पाहण्यासाठी माझा जीव वेडापिसा होत असतो. तेव्हा मी त्याला विचारलं, मी एकाची बायको आहे, हे लक्षात आहे ना? तेव्हा तो खिन्न होऊन हसत म्हणाला, मी कधी काय म्हणतोय? मी फक्त तुला पाहत असतो. मला तुझे डोळे पाहावेसे वाटतात एवढंच. मला त्याची दया आली. काळजात कळ उठली. मी म्हणाले, डोळे गोड दिसतात, पण त्याच डोळ्यात ओळख नांदत असते. सोन्याची किंमत कसोटी सांगते, तद्वत नात्याची महती नजरेला कळते. जर हे डोळे तुमच्या स्वप्नात येत असतील तर ते मी खुरप्याच्या पातीनं फोडून घेईन. पण हा छळ मला नको. हे ऐकून धीर घाबरला. जणू माझे हे रक्तबंबाळ डोळे त्याला कल्पनेनं दाखवले. तो उठला. नको नको, तू डोळे फोडून घेऊ नकोस, असं म्हणून तो निघून गेला. त्याच वेळी माझा नवरा तिथं आला. त्याने धीराची पाठमोरी आकृती पाहिली आणि तो वेडावला. गीता, तो कोण गेला? भाऊजी. का आला होता? मला काही गोष्टी विचारायच्या होत्या. कसल्या गोष्टी? याच की तो माझ्या पाठी का लागला आहे? मग विचारल्या? हो, विचारल्या. त्यानं त्याची चूक कबूल केली. खोटं. मी मनात भरत नाही म्हणून तू अशी त्याला एकांती भेटून पाप करतेस. हे ऐकून मी ओरडले. त्याच्या पाया पडले. नाना परीनं मी त्याला विनवले, पण त्याचा संशय वज्रलेप झाला होता. तो ऐकेना. अखेर त्या गोष्टीवर तो तयार झाला. तो म्हणाला, विशाळगडावर खऱ्या खोट्याचा निवाडा करणारा देव आहे. तिकडं चल. तिथं तू खरी ठरलीस तरच ठीक. नाहीतर तुझी तू नि माझा मी. काल आम्ही विशाळगडावर पोचलो. तेव्हा एका माणसानं एका पातेल्यात गोडं तेल आणून ते चुलीवर कडवलं. त्यात एक पैसा टाकला. तेल जेव्हा कडकडून कडू लागलं तेव्हा तो देव माणूस म्हणाला, हं बाई, तू जर पवित्र आहेस तर तो त्या तेलातील पैसा काढून दे. जर तुझा हात जळला तर तू पापी, आणि जर तुला काहीच इजा झाली नाही तर तू देव. ते ऐकून मी भ्याले नि म्हणाले, तुम्हीच ते करा. मी पापी आहे असं म्हणून तो पैसा काढा. जर तुमचा हात जळला नाही तर तुम्ही पापी. त्यावेळी तो माणूस एकदम पिसाळला. मी काठी घेऊन माझ्या अंगावरच धावला. त्यानं मला 100% गुन्हेगार म्हणून निर्णय दिला. मी आता गुन्हेगार म्हणून माहेरी जात आहे. ही सर्व कथा ऐकून माझ्या काळजात पाझर फुटला. मी स्तंभित होऊन विचार करू लागलो. परंतु तिच्या चेहऱ्यावरचा तो लबाड भाव पाहून बावचळून गेलो. तोच ती म्हणाली, एक गोष्ट बोलू? हो, बोल ना. पण मला भाबडा म्हणू नको. या भागातून जाणं धोक्याचं आहे. ती म्हणाली, मी म्हणजे एक धोका आहे. मी तुमची कोणी नाही हे जर एखाद्या गावगुंडाला समजलं तर तो मला पकडून ठेवील. मी जन्मातून उठेन. मग काय करूया? मी उलट प्रश्न केला. तेव्हा तिनं काहीच न बोलता माझ्या खांद्याचं बोचकं आपल्या डोकीवर घेतलं. पदर नीटनीटका घेऊन एखाद्या नव्या नवरीसारखी चालू लागली. नंतर हळूच म्हणाली, माझं नाव गीता आहे. कुणी विचारलं तर बायको म्हणून सांगा. म्हणजे? मी दचकताच ती कपाळावर आटे घालीत म्हणाली, दचकाया काय झालं? अशी बायको दिल्याबद्दल देवाचा उपकार माना. चला. मला तिची भीती वाटू लागली आणि माझा तो पडेल चेहरा पाहून दगडावर रुपये ओतावे तशी ती हसली. यावेळी मी दुसऱ्या विवंचनेत गुंतलो होतो. ती वाट माझ्या पायाखालची नव्हती. मी प्रथमच त्या वाटेनं जात होतो. त्यामुळे घोटाळा झाला होता. सूर्य बराच फिरला होता आणि सागाव पुष्कळ दूर होतं. ही गोष्ट मला उमगली होती. तेव्हा मी डोंगर चढत होतो. 1.5 मैलांची उतरण, नंतर पायथ्यापासून 2 मैलाव सागाव. हा 7 मैलांचा डोंगरी प्रवास थोड्या वेळात शक्य नव्हता. म्हणून मी चिंतातूर होऊन पाय उचलत होतो. गीता पळत होती. सूर्यास्तापर्यंत आम्ही बरीच मजल मारली. चढण चढून माथाही ओलांडला आणि उतरणी समीप येऊन दाखल झालो. ऐन उतरणीजवळ खिंडीत एक लहानसा गाव होता. ती वाट त्या गावातूनच जाऊन पुढे एका डोंगरात उतरली होती. वाटेकडेलाच एक देऊळ होतं. तिथं 7-8 माणसं बोलत बसली होती. त्यात एक म्हातारा मोठा चाणाक्ष होता. पिवळा पटका बांधून तो ऐटीत बसला होता.
तो कावळ्यासारखा कावरा-बावरा दिसत होता. पलीकडे 2 पैलवान बसले होते. ते तांबड मातीने लडबडलेले होते नि धिप्पाड होते. आम्ही जवळ येताच ती मंडळी बावरली होती. म्हातारा चेकाळा. पैलवान मला पाहण्याऐवजी गीताकडेच पाहू लागला. एक जण तिच्याकडे एकटक पाहत मिशीचा शेंडा पिळू लागला. त्यांची नजर जणू तिला पिळूनच काढत होती. इतक्यात तो म्हातारा म्हणाला, "कोण गाव पाहुणं?" "सागाव." मी उत्तर देऊन पुढे सटकू लागलो. तेव्हा तो म्हातारा म्हणाला, "थांबा की रात. कोण? ही बायको वाटतं." "हो." "डोंगरातनं जायचं, व्हायच लवकर निघायचं." "झाला उशीर, जातो आता," मी म्हणालो. म्हातारा मला घोटाळून थांबवू लागला. तो काहीतरी विचारित होता. मी उत्तर देत होतो. तेवढ्यात ते 2 पहिलवान एकमेकाला खुणवून निघून गेले. तेव्हाच मला त्यांचा संशय आला. मी पाय काढला. डोळ्यांच्या उजेडानं डोंगर उतरायचा आणि मग पायाच्या अदमासानं सागाव गाठायचं, असा विचार करून मी निघालो. गीता घाबरली होती. एकाएकी तिचा चेहरा पडला होता. ती केविलवाना स्वर करून म्हणाली, "ते दोघं पुढे गेलेले आहेत. नक्कीच काहीतरी होणार." मलाही त्यांचा संशय आला होता. ती पुष्टी मिळताच मीही खचलो. कडूसं पडत होतं. तोंडोळक मोडत होती. 1.5 मैल डोंगर उतरायचा होता. तोही किर्र झाडीतून. बरं, त्या गावात रात्र काढावी तर तेही शक्य नव्हतं. ते 2 पैलवान त्याच गावचे होते. ऐती वाघाच्या घरी शेळी पाहुणे. आता गेल्या वाचून गत्यंतरच उरलं नाही. "चल, हिम्मत सोडू नको," मी उद्गारलो. जिथं उतरण्याची पायवाट होती तिथं दोन्ही बाजूनं सोंडपं पुढं जाऊन त्यांना खेकड्याच्या 2 नांग्यांचा आकार आला होता. आम्ही उतरणीजवळ आलो. तिथं कोणीच नव्हतं. तेव्हा पुन्हा धीर आला. मी पायास वेग आला. आम्ही भरभर उतरू लागलो. 2-3 वळणं घेऊन मध्यावर पोचलो आणि वरून शीळ वाजली. ती डोंगरात वळवळत गेली. आम्ही भयभीत झालो. तेव्हा आमच्या डोकीवरचे आकाश लखलखीत होते. बाकीचा डोंगर अंधारात बुडत आला होता आणि झाडाच्या बुडक्यात त्या गर्द झाडीत अंधार मावत नव्हता. फक्त वरच्या उजाळ्याने ती मळवाट दिसत होती. शीळ येऊन आमच्या उरात तलवारीप्रमाणे शिरली. आम्ही वर पाहिलं. तेव्हा एक आकृती खाली येताना दिसली. लगेच आम्ही खाली पाहिलं. तेव्हा दुसरी आकृती वर येत होती. आम्ही मध्येच सापडलो होतो. मी विचार केला आणि भरकन वाट सोडून बाजूला झाडीत शिरलो. ते दोघं एका जागी येईपर्यंत आम्ही दोघांनी कपारीत बरीच दौड मारली. परंतु गळून पडलेली पानं पायाखाली चरचरू लागली आणि त्यांनीच घात केला. कारण त्या आवाजाच्या रोखानं ते दोघे आम्हाकडे धावत आले. परंतु त्या पानांनी पुन्हा आमच्यावर उपकारही केले, कारण त्यांची आम्हाला अचूक चाहूल लागली. लगेच थोडं वर चढून परत मुख्य वाटेकडे दौड घेतली, अगदी जीव मुठीत घेऊन. आणि पुन्हा घात झाला. आमची चाहूल त्या दोघांना लागली. तेही परत धावत येताना पुन्हा ती पानं चरचरत होती. ते लक्षात येताच आम्ही परत आडवी धूम ठोकली. मी सर्व शक्ती एकवटून त्या 2 बिलंदर डाकूंना चुकवत होतो. तंग कास घालून गीता माझं ते बोचकं सांभाळून अगदी सावलीसारखी माझ्याबरोबर धावत होती. ते भयंकर संकट खरं म्हणजे गीतावर होतं. ते तिनं जाणलं होतं. ती पळत होती. गडद अंधारात, बेलाक कपारीत. ती आमची जीवन मरणाची झुंजच सुरू झाली होती. माझी सर्व कापडं करवंदीच्या जाळीत अडकून फाटली होती आणि मला धरधरून घाम फुटला होता. त्या दोघांना सापडायचं नाही. पुढे येणारं झाड चुकवायचं आणि अंदाजानं बरोबर पळायचं. किंचित तोल गेला की मरण वाढून ठेवलं होतं. त्यावर पूर्ण लक्ष ठेवून स्वतःचा जीव वाचवण्याची कठीण कामगिरी त्यावेळी प्रथमच माझ्यावर पडली होती. आपण त्यांना सापडलो तर आपल्यासमोर या पोरीची काय अवस्था होईल? त्यांनी आपल्यासमोर तिची अब्रू घ्यावी, हे मला असह्य झालं होतं. ते मला थोडेच मारून सोडणार, ही गोष्ट मी पार विसरलो होतो. तिची अब्रू, तिचे हाल, तिचे दुःख म्हणजे आपले, अशी माझी भावना होऊन बसली होती. नंतर एकाएकी आवाज घुमू लागला. "ए, गुमान वाटेवर या आणि ए टग्या, तू ऐक, मरू नग. आता आम्ही दगडानं तुम्हासनी चेपून काढू, मग मरा. नाहीतर ती पोरगी देऊन जा बरं." त्यांनी मला हुकूम केला. ही त्यांची घोषणा ऐकून मी गांगरून गेलो. अंधारात अंदाजच घेऊन जर त्यांनी दगड मारला तर काय, याचा मी विचार करू लागलो. तेव्हा त्या दोघांपैकी एक म्हणाला, "तू हतच थांब, मी बॅटरी घेऊन येतो. त्याशिवाय ही घावणार नाही ती." "हां हां, जा, आणच बॅटरी," दुसरा म्हणाला. आणि एकजण दूर गेल्याची मला चाहूल लागली. त्यांनी दगडानं आम्हाला मारायचा बेत रहित केला. मला बळ आलं. माझ्याकडेही कुऱ्हाड होती. मी तिला दांडा घातला, हळूच ठोकला.
तेव्हा तो माणूस घाबरला. पुन्हा त्यानं दगडाचा अवलंब केला. फरकन त्याने एक दगड आमच्या रोखानं फेकला. तेव्हा जागा सोडून आम्ही दुसऱ्या ठिकाणी बैठक मारली. तोच दुसरा दगड घुमत आला आणि त्यानंच आम्हाला मुक्त केलं. कारण त्या दगडानं एका जाळीत बसलेले 2 मोर उठले आणि ते आमच्या पाठीमागून कपारीत त्या इस्माच्या वरच्या बाजूने धावून निघाले. त्या 2 मोरांच्या पायाखाली चरचरणारा पाचोळा त्या इस्मापर्यंत चरचरत गेला. ते आम्हीच पळत आहोत असं समजून तो माणूस त्या मोरांना आडवा पळू लागला. मोरनी तो इसम यांच्या पावलांचा कानोसा घेऊन आम्ही तेवढीच संधी साधली. भरकन आम्ही उतरणीवर येऊन वाट धरली आणि धूम ठोकली. आम्ही तळवाट्याला आलो तेव्हा एकाएकी माझी शक्ती लोपली. मी गलित गात्र झालो. मला चालणं अशक्य होऊन मी कुऱ्हाड टेकीत निघालो. तेव्हा गीतानं मला आधार दिला. माझ्या मनावरचा भीतीचा दाब दूर होताच माझा दाबून धरलेला दमच उखडला होता. परंतु गीता अजून दमली नव्हती, कारण ती अजून निर्भय झाली नव्हती. अजून तिच्या मनावर भीतीचा एक विलक्षण पगडा कायम होता. आम्ही एका झाडाखाली बसलो. इतक्यात वर कपारीत गडगडाट झाला. लगेच मेलो अशी ओरड झाली. काहीतरी पडलं असं वाटून आम्ही कान टवकारले. तोच तो माणूस ओरडू लागला, सखाराम, मेलो, वाचव मला. वाघानं धरलं वाटतं. भेदरून पाहत गीता म्हणाली. त्याचं विवळणं चालूच होतं. आम्ही ऐकत होतो. अजून जाऊया, गीतानं आग्रह केला. नको, बघूया तर याचं काय झालं, मी उत्तरलो. त्यावेळी आम्ही त्याच्या त्या भीतीच्या शिवेपार होऊन बसलो होतो. थोड्या वेळानं बॅटरी आणायला गेलेला पहिलवान पेट्रोमॅक्सचा कंदीलच घेऊन आला. त्याच्या निळ्या प्रकाशात तो हिरवा डोंगर विलक्षण दिसू लागला. नारबा, कुठं आहेस र, त्यानं हाक मारली आणि मग दुसरा आवाज आला. सखाराम, मी हत हाय, मी पडलो, माझा पाय मुळीत अडकून पडलाय, माणसां. लगेच कंदील तिथंच ठेवून सखाराम गावाकडे पळाला. आम्ही सागावकडे पळ काढला आणि वारण्यात येऊनच दम टाकला. तेव्हा वारणा शांत होती. किनारा थंड पडला होता. पावसाळ्यात कसपटाप्रमाणे हत्तीला ओढून नेणारी वारणा नदी आता निरंजनाच्या मंद ज्योतीप्रमाणे शांत शांत वाहत होती. पाय ठेवताच वाळू करकरली. तेव्हा माझं काळीच निर्भय झालं. वारणा सागावला घासून गेली होती. नदीतून सागावचे दिवे दिसत होते. जेवण वेळ टळत होती. तेव्हा माणसांचा गलका मंदावला होता. मध्यभागी येताच गीता हळूच म्हणाली, एक गोष्ट बोलू? बोल, पण मला भाबडा म्हणू नको. मी तिची चेष्टा केली. तेव्हा स्वतःच्या गालावर हळूवारपणे मारून घेत ती म्हणाली, तोबा तोबा, जीभ झडल तसं म्हणणाऱ्याची. मग बोल. आता मी खरं सांगते. गीता गुडघाभर पाण्यातून चालता चालता म्हणाली, माझं माहेर भेडसगाव, सागावात माझी मावशी नाही. सकाळी मी खोटं सांगितलं तुम्हाला. माझा संशय खरा ठरला. मला हसू आलं आणि मीही खरं बोललो नव्हतो. मी विचारलं, मग आता बोलतेस ते तरी खरं का? आता खरंच मी खरं सांगते. गीता दिलदार होऊन म्हणाली, माझं माहेर मानवाडा, शिराच्या पुढं. मग ऐक, मीही खरं सांगितलं. माझं गाव हे सागाव नव्हं, इथं बहीण आहे. माझं गाव पाटेगाव, शिराच्या पुढं. ए बाई, मग शेजारीच की, असं म्हणून ती मोठ्यांदा हसली. मी लगेच गंभीर होऊन म्हणाले, आजचा प्रसंग जीवावरचा होता. त्यानं प्रथम माझं डोळं पाहिलं. उशीर तो माझ्या डोळ्यात पाहत होता. म्हणूनच त्यांनी कपटी डाव टाकला होता. जर आपण सापडलो असतो तर वाईट झालं असतं. माझ्यासाठी तुम्हालाही ताप घडला असता आणि मी तर अब्रूलाच मुकले असते. तुम्ही भारी हिंमत केली. वाटतं हे डोळेच फोडून घ्यावे. शेवटी ती आवेगाने उद्गारली. तिच्या उद्गारात निर्धार होता, वैताग होता. वयात आल्यापासून तिला एकही सुखाचा क्षण लाभला नव्हता. म्हणून ती निराश झाली होती आणि दुःखाचा उगम आपल्या नेत्रात आहे अशी तिची समजूत झाली होती. ती रात्र सागावात काढून पहाटेच आम्ही आपली पुढील वाट धरली. तेव्हा गीता हर्षानं मोहरली होती. तिचे पाय जमिनीला ठरत नव्हते. माहेरची ओढ लागून ती आई, बाप, भाऊ यांना पाहण्यासाठी आतुर झाली होती आणि त्याचवेळी आईबापाला आपलं दुःख सांगायची तिला घाई झाली होती. हृदयात पेटलेले दुःखाचे निखारे जणू ती आईबापापुढे ओतून शांत होणार होती. परंतु दुपारी मानेवाडी जवळ आली तेव्हा ती रंजीस झाली. मानेवाडीची फुटवाट आली तेव्हा तर रडकुंडीला आली. सडकेपासून 4 फरलांगावर मानेवाडी दिसत होती. तेव्हा ती उभी राहिली. आपल्या घराकडे जाताना तिने सद्गतीत होऊन माझा निरोप घेतला. 4 पावलं चालून ती पुन्हा थांबली. हात उंचावून ओरडून म्हणाली, कधीतरी या, माझी आठवण झाली तर. असं म्हणून ती मंद गतीनं निघून गेली. बदलणं हा जगाचा जणू नियम आहे. त्याप्रमाणे ते बदलत होतं आणि जुन्या जगातून नवं आगळं अनोखं जग उदय पावत होतं.
जुनी सुख लोपून नवी येत होती. जुनी दुःख दूर होऊन नवी दुःख माणसांना रगडीत होती. परंतु माणूस दुःखापुढे पाठ फिरवीत नव्हतं. मी त्यातच होतो. मी कुंडलवाडीहून घरी निघालो होतो. माझी वाट मानेवाडीतून पुढं होती. गावात शिरताच वाऱ्यानं दार उघडावं तद्वत आठवणींचं दार खाडकन उघडलं. मला गीताची आठवण झाली, पण तिच्या बापाचं नाव नि घर मला माहीत नव्हतं. मी किंचित थांबून विचार केला. नि समोरच्या घराकडे वळलो. मला गीताची चौकशी करायची होती. मी दारात पोचलो नि चकित झालो. सोफ्यातच गीता बसली होती. हिरवं लुगडं, खडीची तंग चोळी, स्वच्छने टापटीप पोशाख. तिला पाहून मला आनंद झाला, परंतु तिच्या चेहऱ्यावर किंचित रेषा उमटली नाही. ती भुईमुगाच्या शेंगा फोडत होती. ती जागची हलली नाही. मला चीड आली. मी खणखणीत स्वरात विचारलं, काय? ओळख लागत नाही वाटतं. माझा आवाज ऐकताच ती दचकली. डिवसतात पेटाऱ्यातून नागिन उठावी तशी उठली. तुम्ही आला? एवढंच म्हणून ती रडू लागली. अगदी सर्व शक्ती एकवटून तिनं हंबरडा फोडला. भरकन पदर ओढून त्यात तोंड जोडून पुन्हा मटकन खाली बसली नि मोठ्यानं रडू लागली. मी घाबरून पळायचा बेत रचला. तोच तिची आई आली. तिनं तिला पोटाशी धरली. बाप येऊन माझ्यापाशी बसला आणि म्हणाला, पोरीनं वाईट केलं, डोळे फोडून घेतलं. हे ऐकून मला अंगावर कडा कोसळावा तसं वाटलं. जिभेवरचे शब्दच पांगुळे. मी नुसतं पाहतच राहिलो. नंतर ती शांत झाली. दुःखाचा पूर ओसरला. तेव्हा गीताची आई डोळे टिपीत म्हणाली, पोरीनं शेंडाचा चीक घालून डोळं फोडून घेतलं. तशी गीता अस्वस्थ झाली. माझ्या रोखानं पाहत ती तीव्र स्वरात म्हणाली, तुम्ही माझ्या शिरावर उपकाराचा डोंगर रचलात. त्या दिवशी तुम्ही होता म्हणून माझी अब्रू वाचली. एकदा तुम्हाला पाहावंसं वाटत होतं, पण आता नाही पाहू शकणार. परंतु एक हिंमतवाला भाऊ म्हणून आठवण काळजाच्या गाठीत ठेवीन. गीता, हे तू वाईट केलंस. मी चिडून उद्गारलो. तेव्हा गीता रडता रडता हसली नि म्हणाली, काही म्हणा, सर्वच असं बोलतात, पण माझ्या डोळ्यांनी माझं नान्न उठवलं. इज्जत गेली. बापाच्या नावाला कलंक लागला, म्हणून मी वैतागून तसं केलं. पण पण माझे डोळे सुंदर होते. तिचा कंठ दाटला. सारंगीने करून सूर हवेत फेकावा तसे ते माझे डोळे सुंदर होते. हे शब्द त्या सोफ्यातच सरपडले. वातावरण मलूल झालं. ती रडू लागली. गीता असह्य होऊन रडत होती. माझे डोळे सुंदर होते. हे शब्द ती थरथरत्या ओठांनी अस्पष्ट उच्चारत होती आणि लहान मुलाप्रमाणे रडत होती. छळ झाला, नान्न गेलं, बेअब्रू झाली, म्हणून स्वतःचे सुंदर डोळे, अगदी जगाच्या मुलाचे डोळे फेकून देणारी गीता आता डोळ्यांसाठी रडत होती. दुःखापोटी दुःख निपजतं. तद्वत गीताच्या दुःखानं क्रूर दुःखाला जन्म दिला होता. तिचे डोळे गेले होते, पण ते तिच्या अंतरात अमर होते. त्यांची महती तिला आता पटली होती, म्हणून ती रडत होती. कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा. कथा आवडल्यास इतरांना शेअर करा. कथेला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.